IVF टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेहमीच ट्विन्स, जुळे किंवा तिळे. हाय, आय एम डॉक्टर शेखर आमले. आज आपण एक जे सगळ्यात मोठं मिथ आहे किंवा जे धातांत खोटं आहे, IVF मध्ये नेहमीच जुळी किंवा तिळी होतात त्याबद्दल बोलूया. ज्यावेळेस आपण टेस्ट ट्यूब बेबी करतो त्यावेळेस किती भ्रूण सोडायचे, किती गर्भपिशवीमध्ये सोडायचे हे डॉक्टर ठरवत असतात. ते आपण ठरवतो त्या रुग्णाचं वय, त्याचं युटरसचं हेल्थ आणि फर्टिलिटी स्टेटस यावरून ठरवलं जातं. सध्याच्या नॉर्म्स प्रमाणे तर फक्त सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे एका वेळेस फक्त एकच एम्ब्रिओ सोडला जातो. त्यामुळे जुळी किंवा तिळी होण्याचा चान्स हा खूप कमी असतो. बरेच वेळेस विचारणं होते की डॉक्टर आता जुळच करून टाका ना, 2 सोडा. पण नाही, जुळी प्रेग्नन्सी, ट्विन प्रेग्नन्सी ही अत्यंत घातक असते. जुळी किंवा तिळी प्रेग्नन्सी असेल तर त्यावेळेस उच्च रक्तदाब, नंतर डिलिव्हरी नंतर होणारा रक्तस्राव किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे अपघाती होणारी, लवकर होणारी डिलिव्हरी, या सगळ्यांमुळे कॉम्प्लिकेशन्स खूप वाढतात आणि ती सेफ प्रेग्नन्सी समजली जात नाही. म्हणून सध्याच्या नॉर्म प्रमाणे IVF टेस्ट ट्यूब बेबी मध्ये आपण फक्त एकच एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो आणि जुळे किंवा तिळ्याचा चान्स खूप कमी असतो.